नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण बोलणार आहोत ते राहुल गांधी यांचा पुण्यात जो एक बहुचर्चित असा कार्यक्रम झाला त्याबद्दल. या कार्यक्रमाची पूर्वप्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर सुरू होती. या कार्यक्रमासाठी जी गर्दी मुलींची येत होती ती मोठ्या प्रमाणावर त्याची तयारी जय्यत सुरू होती आणि पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा जो प्रकार झाला तो सगळ्यांनी बघितला. एकंदर काय तर याने त्या कारणाने नियोजनाच्या म्हणजे कार्यक्रम झाला त्याच्या आधीपासूनच या कार्यक्रमामध्ये बद्दलची एक मोठी चर्चा होती. कार्यक्रमामध्ये खास करून विद्यार्थिनींना बोलावलं गेलेलं होतं आणि त्यांच्याकडून त्यांच्या समस्या ऐकण्याचं काम झालं. सर, पहिल्यांदा मला हे विचारायचं तुम्हाला की तुमची पहिली प्रतिक्रिया काय झाली जेव्हा हा कार्यक्रम बघितला तेव्हा? पहिली प्रतिक्रिया ही होती की प्रत्येक जनरेशन आपलं स्टिरियोटाइप ब्रेक करत असते. प्रत्येक पिढी आपलं संगीत घेऊन निर्माण येते, आपलं प्रत्येक पिढी आपली फूड टेस्ट घेऊन निर्माण येते. तसंच प्रत्येक पिढी ही व्यवस्थेवर नाराज असते आणि स्वतःसाठी स्थान बनवून पाहत असते. त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये अर्ध भरलेलं असतं आणि अर्ध रिकामं असतं आणि प्रत्येक वेळी ते अर्ध रिकामं भरण्याकरता म्हणून व्यवस्थेला प्रयत्न करायचे असतात आणि असलेली व्यवस्था त्याकरता प्रयत्नशील असते. परंतु इथे मात्र युवकांमध्ये असलेल्या या अस्वस्थतेचा वापर स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी आणि इमेज बिल्डिंगसाठी आणि ब्रँड बिल्डिंगसाठी तर केला जात नाहीये ना, अशी शंका येण्या इतपत इथे काही गोष्टी समोर आल्या. हा खरा आजचा सवाल आहे. म्हणजे काहीसा मी कन्फ्यूज झालो की एकीकडे लखपती दीदी आणि त्यांचे कार्यक्रम आमच्या डोळ्यासमोर आहेत, मग ते खोटे म्हणायचे का? दुसरीकडे वुमन रिझर्वेशन बिल, महिला आरक्षण बिल हे संसदेत का पारित होऊ शकलं नाही त्याची सगळी कारणं समोर आली. त्याबद्दल मग काय म्हणणार? आणि त्या पार्श्वभूमीवर इथे महिलांना रंगमंचावर, मुलींना रंगमंचावर बोलवून त्यांच्या वैयक्तिक समस्यातून समाधानाऐवजी त्या समस्यातून जागृतीपेक्षा सुद्धा आपल्या मतांची बेरीज तर इथे केली जात नाही ना आणि आपली इमेज अधिकाधिक दृढ करण्याकरता प्रयत्न केले जात नाहीयेत ना, असं वाटण्या इतपत हा कार्यक्रम नक्कीच वेगळा होता, नेटका होता, आयोजन भव्य होतं, दिव्य होतं. परंतु हा कार्यक्रम हा कोटा, डेहराडून, प्रयागराज या सगळ्या प्रयत्नांत छातुर्की गुंज पेक्षा वेगळा होता. आणि इकडे खूप मोठ्या प्रमाणात मला असं दिसलं की राहुल गांधी तुम्हाला जास्तीत जास्त आवडावेत याच्याकरता इनऑर्गॅनिकरित्या बरेच प्रयत्न केले गेले. ऑर्गॅनिकरित्या काही प्रयत्न होते असं वाटत नाही. इट वॉज अ कम्प्लिटली स्टेज मॅनेज थिएटर शो. खूप वेल क्राफ्टेड स्ट्रॅटेजी होती सर. महिलांना टार्गेट करणे म्हणजे त्यांना टार्गेट ग्रुप म्हणून ऑडियन्स म्हणून बोलावणे, त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन, त्याच्यासाठी शहरामध्ये प्रचंड मोठी तयारी आणि काँग्रेसचे सगळे दिग्गज जे महाराष्ट्रातले नेते आहेत ते सगळे या नियोजनामध्ये अक्षरशः झटत होते असं म्हणायला पाहिजे. आणि त्यानंतर मुलींचा एक तिथे जी संख्या होती ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती. एक वेल क्राफ्टेड प्रोग्राम जसं तुम्ही म्हणालात तसं. परंतु त्या कार्यक्रमाच्या दरम्यान ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यामधून काय, कारण एक तर राहुल गांधीचं आपण तुम्ही म्हणालात तसं की प्रत्येक नेत्याचं ब्रँडिंग रिब्रँडिंग होत असतं. कितीतरी वेळा असं म्हटलं जातं राहुल गांधींबद्दल की त्यांना किती वेळा नवीन नवीन पद्धतीने लॉन्च केलंय. अर्थात आता त्यांनी एक पल्स पकडलीये की सध्याचं सगळं वातावरण देशभरातलं हे तरुणांच्या भोवती फिरतं आहे आणि त्यामुळे त्यांनी बरोबर एक युवती वर्ग इथे बोलावलेला होता जी कल्पक म्हणायला पाहिजे. त्याच्यामध्ये कल्पकता निश्चितच होती आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याची पुढे ओढली गेली. एक लक्षात घ्या, या सगळ्या ह्याच्यामध्ये एक पॉलिटिकल मेसेज होता आणि दॅट पॉलिटिकल मेसेज वॉज पॅक्ड इन द इव्हेंट मॅनेजमेंट ऑफ म्युझिक अँड इंटरॅक्शन. हे काही राजकीय भाषण नव्हतं, परंतु राजकीय भाषणापेक्षा काही कमी होतं असं वाटत नाही. आणि जी 3 कॉलेज याच्यामध्ये सहभागी झाली होती ही तिन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एकेकाळी मंत्री राहिलेल्या मंत्र्यांचीच कॉलेज होती. मुस्लिम महिलांचं इथलं यातली उपस्थिती लक्षणीय होती आणि वारंवार कॅमेरा त्यांच्यावर जात होता. मनुस्मृतीला याच्यात टार्गेट केलं गेलं होतं. आता मला सांगा, मनुस्मृती वाचून हे सगळं भारतात घडतंय असं त्यांनी विधान केलं. आता 140 कोटी भारतीयांनी त्यातली 50% जर वाचायचं ठरवलं
तर 70 कोटी लोकांना वाचण्याकरता मनुस्मृती तरी छापली तरी किती गेली पाहिजे. परंतु तेवढी काय मनुस्मृती छापली गेली नाही आणि ज्यांच्यावर मनुस्मृती तुम्ही लादताय असा आरोप केला जातो त्याला मनुस्मृती म्हटल्यानंतर मनु कोणे समजावून सांगायला लागलेला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी सांगणं की लडकियों को गाली देते हुए मैंने सुना तो मुझे बड़ा दुख हुआ, या वाक्यातून एक श्लेष काढून त्याच्यावरून पॅट्रियाकी, पितृसत्ता संस्था अशा प्रकारचं त्याचं एक नॅरेटिव्ह गोळा करून ते पॉप्युलर करायचं आणि मग ते पॉप्युलर करण्याकरता रवीश कुमारांपासून सगळ्यांनी त्या इकोसिस्टीमनी लगेच त्याच्यावर व्हिडिओज करायचे, त्याला लाखो लाईक्स येतील हे बघितलं जायचं. पुण्यातल्या अलीकडच्या त्यांचे नवसमर्थक जे आहेत ते नवसमर्थक आणि पुण्यातले ज्येष्ठ विधिज्ञ अशांनी याच्यावर ताबडतोब लगेच लिहायचं. 24/24 फेसबुकवर अपडेट आलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत कधीही 24 दिवस गायब आणि अनेकदा मधून मधून मी आता फेसबुक पासून निवृत्ती घेत आहे असं सांगणाऱ्यांनी एकदम याचं चौधरी पण आपल्याकडे स्वतःकडे घेतलं. लडकियों को काम करणे नाही देते अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तिकडे टाकण्यात आलं. परंतु त्याच पुण्यामध्ये अशाच महिलांनी काम करून आम्हाला रॅपिड अँटीजन टेस्ट विक्रमी वेळेत कोरोनाच्या वेळेत डेव्हलप करून दिली होती. हा पॉझिटिव्ह मेसेज मात्र पुढे आला नाही. कोरोनाची लस ती डेव्हलप करणाऱ्या टीम मध्ये पण 70% महिला होत्या, हे कधी पुढे आलं नाही. मंगळयान ते बनवणाऱ्या सुद्धा महिला होत्या आणि त्या मंगळयानाची 1 किलोमीटरची जी जर्नीची कॉस्ट लेस दॅन द रिक्षा कॉस्ट पर किलोमीटर, हे कधी पुढे आलं नाही. कुठल्याही समाजामध्ये लक्षात ठेवा, एक वॉन्टेड असा एक समाज असणार आहे. वॉन्टेड म्हणजे मला आणखीन काहीतरी बनायचंय, मग तो ग्लास रिकामा असतो, त्या रिकामा ग्लास हेच आयुष्य आहे असं दाखवून त्याच्यावर आपलं नॅरेटिव्ह बिल्ड करत जायचंय. भिवंडीतल्या मुलींनी सांगितलं, मुस्लिम मुलींनी, की मला शिकायला आमच्याकडे परवानगी देत नाहीत. पण मग मुस्लिम मुलींचं शिक्षणाचं जे वाढतं प्रमाण आपल्याला दिसतंय ती आकडेवारी खोटी म्हणायची का? मग तसं असेल तर मुसलमानांबरोबर इतका कळवळा जर असेल तर मदरशांमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिलं जावं याच्याकरता आपण आग्रही राहिलो का? परंतु चातुर्याने या सगळ्यांना बगल देऊन सिव्हिल सोसायटी मुवमेंट ज्याचा एक परिणाम 2024 साली दिसला त्याची पुढची पायरी आहे. आणि मग त्याच्यामध्ये महिला अत्याचार त्याचं वाढतं प्रमाण, शारीरिक हिंसा त्याचं वाढतं प्रमाण आणि या सगळ्याला मुलांचा पुरुषांचा ऍटिट्यूड कसा कारणीभूत आहे यावर भाष्य. पण मग क्या टनच माल आहे हे म्हणणारे पुरुष कोणाच्या बरोबर होते याचा उल्लेख मात्र आम्ही करणार नाही. शहाबानोचा निकाल सुप्रीम कोर्टाने शहाबानोच्या बाजूने दिल्यानंतर सुद्धा लांगुल चालना करता तो 400 पेक्षा अधिक खासदारांच्या पाशवी बळावर का बरं बदलण्यात आला? त्यामुळे मग या जेनजीच्या उपस्थितीचा वापर आपल्या 29च्या राजकारणासाठी आणि इमेज बिल्डिंगसाठी केलेला आहे का असा प्रश्न येतो. आणि मग याचा जो वैचारिक बेस आहे त्याच्याकरता पुन्हा योगेंद्र यादवकडे जायला लागतं. अब लोकशाही का भविष्य संसद नहीं सड़क तय करेगी, अब चुनाव नहीं प्रतिरोध होगा. एक प्रकारे या प्रतिरोधाचीच मांडणी, पण ती कशी करायची तर ती मागे जंतर मंतरवर केली गेली प्रोटेस्टच्या आधारे. इकडे प्रोटेस्टच्या नाही तर एक डिझायनर बेबी जशी जन्माला घालतात तशी इकडे डिझायनर इव्हेंट मधून पॉलिटिकल फिलॉसॉफी जन्माला घालायचा प्रयत्न केलेला आहे. शाहीन बागेमध्ये जसं महिलांना पुढे केलं गेलं होतं तसंच इकडे केलं गेलेलं दिसतंय. मुली म्हणजे स्त्री म्हणजे पती, म्हणजे स्त्री म्हणजे मुलगी, पत्नी आणि आई अशी मांडणी इकडे केली. परंतु तीच अनेक ठिकाणी प्रोफेसर असते, पत्रकार असते, हे मात्र सोयीस्करपणे समोर त्यावेळी येऊ दिलं नाही. हे म्हणतानाच या देशाची राष्ट्रपती ही एक आदिवासी महिला आहे, द्रौपदी मुर्मू, हा उल्लेख टाळला आणि त्यांचा राष्ट्रपत्नी असा हिणवणारा उल्लेख कोणी केला होता याचा उल्लेख मात्र टाळला. महिला अत्याचाराची गोष्ट तुम्ही पुण्यामध्ये करताय, महिलांना अधिकार नसण्याची गोष्ट करताय. त्याच पुण्यामध्ये एक माध्यम दरवर्षी महिला सरपंच परिषद घेतं आणि त्यात आता शिकलेल्या मुलींचे चेहरे दिसायला लागलेले आहेत. लक्षात ठेवा, महाराष्ट्र म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार नाही.
इकडे महिला सक्षमीकरणाचा, सबलीकरणाचा वेगळा प्रयोग आमच्या संतांच्या काळापासून ते अगदी आता आधुनिक समाज सुधारकांपर्यंत अतिशय यशस्वीरित्या सुरू आहे. त्यामुळे ह्याची तुलना लगेच तालिबानशी करणं, जे नाकारणारे आहेत, किंवा महिलांना कुठलीच गोष्ट तिकडे नाही, म्हणजे बुरखा पण वापरायचा आहे, तुम्ही कुठलंही करिअरही करायचं नाही, शिक्षणही घ्यायचं नाही, असं टाळणारा एक वर्ग, तर दुसरीकडे महिलांकडे एक वस्तू, प्रोडक्ट म्हणून पाहणारा पाश्चिमात्य असा विचार, या दोहोंच्या आधारे ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, तशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जेव्हा तुमचा पॉलिटिकल मेसेज डिझाईन करते, तेव्हा ती तुम्हाला एक अशी तद्दन मूर्ख उत्तर फेड करते, आणि ते म्हणजे पुणे म्हणजे काय, तर पुणे म्हणजे प्रेम असा दिव्य संदेश दिला जातो. परंतु या अशा वेस्टर्नाइज ट्रेनिंग मधनं आलेली फिलॉसॉफी ही अंतिमतः इथे पॉलिटिकल मेसेजमध्ये हिंदू विरोध इथे हळूहळू रुजवते, याचं भान आम्ही सोडून दिलेलं असतं. आलेल्या सर्व मुलींना जॉर्जिया मेलोनी बद्दल काय अलीकडे व्यक्त केलं गेलेलं होतं संदीप दीक्षित यांचं, त्याची जाणीव आम्ही करून दिली का? त्याची आठवण तरी आहे का? हा सगळा राजकीय विरोधाभास या निमित्ताने समोर आलेला आहे. मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये एवढं, एक सेकंद फक्त, काँग्रेसमध्ये एवढं बुद्धी दारिद्र्य निश्चित नाहीये, परंतु हे सगळ्याची रचना करणारी एक वेस्टर्न एजन्सी आहे, त्यांचं डोकं असं दिसतंय. अगदी बरोबर सर, तुम्ही काही उल्लेख केलेत आणि त्या निमित्ताने मी सांगते मला कार्यक्रम पाहिल्यावर काय वाटलं. तर मला एकदा पूर्वांचलामध्ये, म्हणजे जवळपास 20-22 वर्षांपूर्वी संपूर्ण पूर्वांचल फिरून जाणारं एक पत्रकारांचं शिष्टमंडळ होतं, त्यामध्ये समावेश केला. एका पीआयबीच्या अधिकाऱ्याने आमचे संपादक, आणि मी आवर्जून नाव घेईन, अरविंद गोखले सर, त्यांना सांगितलं की किसी लड़के को भेजो, लड़की को मत भेजिएगा, क्योंकि वहां का इलाका टफ है. सरांनी दिलेलं उत्तर जे आहे ते असं होतं की मैं अपनी सबसे टफ जर्नलिस्ट को भेज रहा हूं, और अगर भागना पड़ा तो आप सबके सर पे पैर रख के सबसे आगे भागेगी. असे पुरुष सहकारी आहेत, आणि म्हणून आमच्यासारख्या मुली ताठपणे काम करतायत सर. मी तुम्हाला का सांगतो माहितीये का, की या सगळ्याचा वापर एक राजकीय पॉलिटिकल बेस तयार करायचा आहे. याचं कारण मुळात तरुणांमधला अनरेसचं मार्केट आता अभिजित दिपके, की ज्यांनी स्वतःची पॉलिटिकल विंग गरजेची आहे आणि आम्ही ती करू असं सुतोवाच केलेलं आहे, आणि त्यांच्या आंदोलनात तर तुमचा सहभाग नव्हता, कारण तेव्हा आपण परदेशी गेलेला होता. आता तुम्ही लक्षात घ्या की हा जो फर्स्ट टाइम सेकंड टाइम वोटर आहे, आणि त्याच्यातही मुस्लिम वर्ग अजूनही काँग्रेस बरोबर आहे, परंतु या मुसलमानांबरोबर फर्स्ट सेकंड टाइम वोटर जर आपण आणला तर 15% मुस्लिम वोटर आणि मुस्लिम प्लस स्ट्रॅटेजी. आता हा प्लस कोण, तर हा फर्स्ट आणि सेकंड टाइम वोटर घेतला तर 10 ते 12% आल्यानंतर तुम्ही 25%च्या पुढे जाऊ शकता. आणि हे नॅरेटिव्ह पसरवण्याकरता डरोमत ही घोषणा, जणू काही ही घोषणा ही राहुल गांधींच्या लॉन्चचीच घोषणा आहे असं वाटत होतं. या संपूर्ण कार्यक्रमाचं सादरीकरण पाहिलं, त्यातलं मेसेजिंग पाहिलं, त्यातलं हँडलिंग पाहिलं, नंतर मला जोराब ममदानीच्या न्यूयॉर्कच्या महापौर पदासाठी झालेल्या असंख्य रॅलीज पैकी त्यातली एक रॅली मी अटेंड केली होती, त्यातल्या शो बिझनेसची आठवण झाली. अशा प्रकारे आर्टिफिशियल पॉन्ड मध्ये वाढवलेली ही झाडं आणि नैसर्गिकरित्या वाढवलेली झाडं, हा खरा सवाल आहे. आपल्या राजकीय कामांनी, आपल्या धोरणांनी आणि त्या धोरणांच्या परिणामाच्या आधारे आपण एक मतपेटी डेव्हलप करत असतो. याच्या विरुद्ध अशा प्रकारचे नेत्रदीपक इव्हेंट, यातून त्यावर आपण कुरळगळी करता येते का याचा प्रयोग करत असतो. असा हा लढा आता सुरू आहे सर. पण तसं म्हटलं तर सगळेच राजकीय पक्ष हे आता एक इव्हेंट मॅनेजमेंटच्या आहारी गेलेले आपल्याला दिसतात, आणि मोठमोठे इव्हेंट हे सगळे राजकीय पक्ष या ना त्या प्रकारे अरेंज करत असतात, आणि मग त्याच्यात कुठली योजना असो किंवा आणखी काही असो. एक लक्षात ठेवा, सभेची नेत्रदीपकता, त्यातला सळसळता उत्साह, त्यातली ऊर्जा, सभेचं मुख्य आकर्षण असलेला पक्षाचा प्रमुख वक्ता,
त्याचं धडाकेबाज आकर्षक भाषण, मीडियाचं त्याच्यावर अतोनात प्रेम करणं आणि तो वक्ता घरातनं निघाल्यापासून स्टेजवर पोहोचून उतरेपर्यंत त्याचं सतत दर्शन घडवणं आणि त्याच्या प्रेमाचे उमाळे असे पत्रकारांच्या त्याच्या अनालिसिस मधनं बाहेर पडणं, हे महाराष्ट्रात भाग्य फक्त राज ठाकरे यांना लाभलेलं आहे. आता राज ठाकरे यांचा पक्ष राजकीय दृष्ट्या किती यशस्वी झाला आहे हे प्रेक्षकांनी ठरवावं. अशा प्रकारच्या नेत्रदीपक इव्हेंटच्या ऑर्गनाईज असण्यामधून जर राजकीय यश मिळण्याचे दिवस आले असतील तर याच्यापेक्षा जास्त आकर्षण, आकर्षकता, कल्पकता, सर्जनशीलता, सर्जकता ही राज ठाकरे दाखवतात. तेवढी बुद्धिमत्ता मला याच्या दिसत नाही. राज ठाकरे यांचा लाव रे तो व्हिडिओ अतिशय परिणामकारक होता, परंतु दॅट हॅज टू बी बॅक्ड अप बाय पॉलिटिकल स्ट्रॅटेजी, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, एक्सपिरियन्स ऑफ द पीपल ऑन द ग्राउंड. म्हणून मी म्हणतोय की तुमची कामं, तुमची धोरणं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा साधणारा परिणाम याच्या आधारे तुम्हाला मतं मिळत असतात, न की नेत्रदीपक इव्हेंट ऑर्गनायझेशन मधून. नाही तर मग इव्हेंट कंपन्यांचे मॅनेजर आणि सीईओ निवडणुकीला उभे राहिले असते. अजून लक्षात घ्या, टीव्हीवरचे अँकर्स पॉप्युलर असले तरी निवडून जात नाहीत. गुजरातमध्ये सिद्ध झालेलं आहे. आपल्याकडे अजून कॉमेडियन असे निवडून जायचे, झेलेन्स्की सारखे मिमिक्री लोक निवडून जायचे दिवस आलेले नाही आहेत. वी हॅव नॉट ड्रॉप्ड आवर डेमोक्रेसी टू दॅट लेवल. एकंदर या कार्यक्रमाचा परिणाम काय होईल, परिणामकारकता काय असेल आणि राहुल गांधी किंवा काँग्रेस हे याचं एक्सटेन्शन पुढे कसे नेतील? कारण एक यशस्वी मॉडेल त्यांना इथे दिसलेलं आहे. पण राहुल गांधीचं आणखी एक पण आहे सर, की ते भारत जोडो यात्रा पण केली आणि ऐन मोक्याच्या वेळी पुन्हा ते गायब पण होते. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय बघताय ह्याचा परिणाम आणि इथली परिणामकारकता पुढे कशी घेऊन जाईल काँग्रेस? ते जितके मोठे होतील तेवढं भारतीय जनता पक्षाला हवंय मला वाटतं, कारण त्यांचा स्टार प्रचारक मोठा झालेला त्यांना हवाच असणार. प्रश्न हाही पडतो की राहुल गांधी यांना, म्हणजे ते महिलांबद्दल बोलत होते, अतिशय चांगली गोष्ट आहे. महिलांचा आवाज जर कोणीही उठवला तर मला त्यात आनंद होतोच अर्थातच. मग काँग्रेस पक्ष आपल्या पक्षामध्ये एक 33% महिलांना का जागा देत नाही, हा पण एक मूळ प्रश्न आहे. म्हणजे उमेदवारी द्यायला काहीच हरकत नाही. हाच प्रश्न त्या मुलींपर्यंत, त्या जनरेशन पर्यंत आता भारत कसं पोहोचवतंय? मदरशांमध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी कसा आणला? कामं नाही म्हणतायत त्याच वेळा लखपती निधी कशा निर्माण होत आहेत? मुलींसाठी काय योजना आहेत, काय अंमलबजावणी झाली आहे, हे सगळं आता भारतीय जनता पक्षाला याच्यापेक्षा जास्त परिणामकारकरित्या पोचवावं लागेल. त्याचे दोन मार्ग आहेत. एक असे इव्हेंट ऑर्गनाईज करायचे, किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जुना मार्ग तो म्हणजे घर घर चलो आणि घरोघरी जाऊन संपर्क करून हे सांगा. आता यातला कुठला मार्ग ते अवलंबतात हे आपल्याला काही दिवसात कळेल. एकंदर काय तर राहुल गांधी यांचा जो पुण्यामध्ये कार्यक्रम झाला त्याचं सगळं नियोजन अतिशय कल्पकतेने करण्यात आलेलं होतं. तिथे मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, मग त्या महाविद्यालय काँग्रेसची असू देत की आणखी कुठली असू देत. आणि तिथे एक आणखी महत्वाचं म्हणजे जे दिसून आलं ते कुठल्याही पक्षाचा झेंडा, अन्य नेत्यांचे फोटो वगैरे असं काही नव्हतं. थेट संवादातून परिणामकारकता साधण्याचा एक प्रयत्न या कार्यक्रमामध्ये करण्यात आला. अर्थात या प्रकारची स्ट्रॅटेजी काँग्रेसनी याआधी भारत जोडोमध्ये केली असेल. हा कार्यक्रम आणखी वेगळा होता, त्याचं इव्हेंट मॅनेजमेंट आणखी वेगळं होतं. पुढे नेमका काँग्रेस काय करणार हे बघण्यासारखं असणार आहे. तुमची मतं काय आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.